लोक म्हणतात गृहिणी दिवसभर घरीच असते, पण तिच्या दिवसात स्वतःच्या स्वप्नांसाठी किती वेळ उरतो? चला, आजचा दिवस माझ्यासोबत जगा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या अस्परंट मॉम ऑफ श्रीमू या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपला कन्सिस्टन्सी चॅलेंजमधला दिवस आहे 5वा. चला तर मग सुरू करूया. आजचा व्लॉग मी दुपारपासून सुरू करते, कारण सकाळी उठल्यापासून घरची कामं सुरू होती. घरातलं काम म्हणजे कधीच संपत नाही. एक काम संपतं तोपर्यंत दुसरं तयार असतं. त्यामुळे सकाळचं शूटिंग करणं आज काही शक्य झालं नाही, कारण आज दुपारी श्रीमय झोपायचंच नाव घेत नव्हता. त्याला खेळायचं होतं, म्हणून मी पण तेव्हा थोडं त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. त्याला खेळवलं आणि मग नंतर जेव्हा श्रीमय झोपला तेव्हा दुपारी 2 वाजेला मी माझ्या स्टडी टेबलवर बसले. अभ्यासाला बसल्यावर मनात एक वेगळीच शांतता मिळते. घरची कामं काही वेळासाठी बाजूला ठेवून जेव्हा पुस्तक उघडते तेव्हा असं वाटतं की मी माझ्या स्वप्नांच्या अजून एक पाऊल जवळ आली आहे. सर्वात आधी मी काल जे भूगोलाचा चॅप्टर केला होता ना, प्रादेशिक भूगोल, त्याचे जे PYQ क्वेश्चन आहे ते सॉल्व करून घेतले. कारण मी म्हणजे एखादा टॉपिक वाचला की नंतर लगेच त्यावरचे क्वेश्चन सॉल्व करत असते, PYQ. तर अशा प्रकारे मी क्वेश्चन सॉल्व वगैरे केले. सर्व क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर मग मी मराठीचे जे काही व्होकॅब आहेत ना, 10-10 करत असते मी रोज, ते करून घेतले. मग त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतरून वाक्प्रचार, म्हणी, असे सर्व मी करत असते. अशा प्रकारे माझा दुपारचा अभ्यास चालू होता. कसं असतं ना, गृहिणी म्हटलं म्हणजे सर्वांचा आधी सर्व व्यवस्थित नीटनेटकं करावं लागतं आणि मग आपल्यासाठी वेळ काढावा लागतो. तेव्हाच आपण कुठं स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. यामध्ये आपल्याला बॅलन्स करता आलं पाहिजे. म्हणजे घरातली कामं, आपल्या जबाबदारी आणि प्लस आपलं स्वप्न, या दोघी गोष्टींना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. आपण एकच गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नाही शकत, कारण जर आपण फक्त आपल्या घराकडेच लक्ष दिलं तर मग आपल्या स्वप्नांचं काय, आपण जो काही स्वतःबद्दल विचार केला आहे त्याचं काय. आणि जर फक्त आपण स्वप्नांचाच विचार केला तर आपल्याला मुलंही असतं. त्या छोट्या मुलाकडे कोण बघणार? त्याला व्यवस्थित संस्कार देणं, त्याला शिकवणं, त्याला घडवणं, हे पण एक आपलंच कर्तव्य आहे. त्यामुळे गृहिणी असताना घर जबाबदारी सांभाळून स्वप्न पूर्ण करणं खरंच हे खूप मोठं एक चॅलेंज आहे. आणि सध्या मी याच गोष्टीमध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुमच्यासोबत रोज जे माझं रुटीन शेअर करत असते ना, ते एकदम म्हणजे जे रिअल आहे तेच दाखवत असते. कारण कसं असतं ना, एक गृहिणी म्हटलं म्हणजे कधीच एवढी सोपी लाईफ नसते की हो सकाळी उठलं, सर्व केलं व्यवस्थित, लगेच 2लाच बसलं अभ्यासाला, 3लाच बसलं, असं कधीच होत नाही. 100% आपला जो टाईम टेबल असतो ना, तो रोज आपण बनवतो आणि तो रोज विस्कळीत होतच असतो. कधीच असं कोणत्याच गोष्टी टायमावर होत नाही, कारण आपल्याला कधीच काहीतरी एक अडचण येते, काहीतरी कामच निघतं, काहीतरी करावं लागतं आणि त्यामुळे आपला सर्व जो टाईम टेबल असतो तो विस्कळीत होत असतो. म्हणून जर आपण कितीही टाईम टेबल बनवला आणि त्यानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते शक्यच होत नाही. रोज आपला टाईम टेबल हा बदलतच असतो. आणि मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व मैत्रिणींना हेच सांगायचं आहे की बघा, तुम्ही जे प्रॉब्लेम फेस करत आहात ना, तेच प्रॉब्लेम मी पण फेस करते. तुम्हाला ज्या गोष्टींची अडचणी येत आहेत त्या मला पण येत आहेत, आणि याच गोष्टीतून आपण छोटे छोटे मार्ग काढून आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एक दिवस आपल्याला नक्कीच सक्सेस मिळणार आहे. या छोट्या छोट्या प्रयत्नातूनच एक मोठा बदल आपल्यामध्ये घडेल आणि आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून आपलं स्वप्न पूर्ण करू. स्पर्धा परीक्षेमध्ये एक मार्कही खूप महत्त्वाचा असतो, म्हणून मी थोडा वेळ जरी मिळाला ना तरी लगेच अभ्यासाला बसत असते. अशा प्रकारे माझा अभ्यास चालू होता. त्यानंतर मग मी इंग्लिश व्होकॅब्युलरी पूर्ण केली. सुरुवातीला इंग्रजी शब्द लक्षात राहत नव्हते, पण रोजच्या सरावामुळे आता थोडा आत्मविश्वास वाढतोय. अजून खूप शिकायचं आहे, पण रोजची सातत्यपूर्ण मेहनत मला पुढे नेत आहे. अभ्यास करताना कधीकधी खूप थकवा जाणवतो. मन म्हणतं आज राहू दे, पण लगेच दुसरा आवाज येतो, आजचा 1 तास जर मी टाळला ना तर उद्याचं स्वप्न एक दिवस अजून लांब जाईल. म्हणून पुन्हा पुस्तक हातात घेते. थोड्या वेळाने श्रीमूही उठला आणि त्याला भूक लागली होती. मग अभ्यास थांबवून मी त्याच्यासाठी मस्त स्वीट कॉर्नची चाट बनवली. आई असणं ही एक जबाबदारी आहे आणि अभ्यास करणं हे माझं स्वप्न आहे. दोन्ही गोष्ट एकत्र सांभाळणं कधी कधी खूप कठीण होतं, पण अशक्य नाही. श्रीमूने छानपैकी ती मी जे स्वीट कॉर्नची चाट बनवली होती ना ती खाल्ली. त्याला खूप आवडली आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला.
त्यानंतर मग मी घरची जी काही कामे होती ती आटोपली आणि नंतर जेव्हा रात्री श्रीमय झोपला तेव्हा मॅथ्सचं जे माझं ऑनलाईन क्लासमधलं लेक्चर असतं ते मी कंप्लीट करून घेतलं. अशा प्रकारे माझा दिवस गेला. आशा करते तुम्हाला माझा आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. माझ्यासारख्या अनेक गृहिणी आहेत ज्या घर सांभाळून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, इतरांशी स्पर्धा करू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करा, एवढंच पुरेसं आहे. आजचा अभ्यास खूप मोठा नव्हता पण प्रामाणिक होता आणि मला वाटतं रोजचा प्रामाणिक प्रयत्नच एक दिवस मोठं यश देतो. जर तुम्हालाही माझा हा प्रवास आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात. चॅनल सबस्क्राईब करून माझ्या 21 दिवस स्टडी चॅलेंजमध्ये माझ्यासोबत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही, कारण एक दिवस मेहनतीचा हिशोब नक्की मिळतो. धन्यवाद.